नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे उपवासाचे बॉल्स. तर बघा, त्यासाठी घेतलाय मी 1 वाटी साबुदाणा, अर्धा वाटी शेंगदाणे, 2 मीडियम आकाराचे बटाटे, एक आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे, एक कच्चा याचा किस करायचा आहे व 5 ते 6 हिरवी मिरची. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, आपण घेतलाय साबुदाणा, त्यात टाकणार आहे भरपूर असे पाणी. याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे. बघा, मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय. यात टाकायचे आपल्याला पाणी आणि याला 5 मिनिटं ठेवूया. नंतर याचं पाणी आपण निथळून घेऊया. हे बघा, आपले 5 मिनिटं झाले. याचं पाणी आपण काढून घेऊया. थोडे पाणी राहू देऊया. हे बघा, एवढे पाणी राहू द्यायचे. याला आपण 5 मिनिट अर्धा तास झाकून ठेवूया व नंतर पुढच्या कृतीकडे वळूया. हे बघा, आपला 1 तास झालाय. छान साबुदाणा असा फुललाय मस्तपैकी. हे बघा, तर चला पुढील कृतीकडे वळूया. आपण घेतलाय एक बटाटा, एक बॉईल करून घेतलाय, उकडून घेतलाय व एक घेतलाय कच्चा बटाटा. याला आपण सोलून घेऊया. हे बघा, आपण स्वच्छ धुवून घेऊया बटाट्याला. याचा आपल्याला किस पडायचंय. चला आपण दुसरे पाणी घेऊया. आपण घेतलंय पाणी, त्यावर ठेवली मी किसणी. त्यात आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. हे बघा, छान असा किस पडतोय. पूर्ण आपण बटाटा एक किसून घेऊया. हे बघा, आपला बटाटा पूर्ण छान किसून झालाय. तर चला, याला मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे व आपण घेतलाय एक उकडलेला बटाटा. याला शिलून घ्यायचा आहे. बघा, आपला बटाटा छान शिलून झालाय. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. आपण गॅस पेटवून घेऊया. यात टाकूया आपण घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे. याला छान भाजून घेऊया. 4 मिनिटं या शेंगदाणे भाजून घेऊया आपण. हे बघा, शेंगदाणे आपले छान चटचटायला लागले. 3 मिनिटं झाली तर आपले शेंगदाणे छान झाले. आपण गॅस बंद करून देऊया. याला थोडं थंड होऊ देऊया. हे बघा, आपले शेंगदाणे छान थंड झाली आहे. त्याची आपण सालं काढून घेऊया. याला आपण पाकडून घेऊया. हे बघा, आपण घेतलाय खलबत्ता. याची साल छान पाकडून घेतली आहे मी. यात आपण याला जाळा भरट कुटून घ्यायचा आहे. बघा, छान असा कूट झालाय आपला जाडसर. चला पुढील कृतीकडे वळू. आपण घेतले 6 मिरच्या. त्याला मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे. हे बघा, मिक्सर मधून मी फिरून घेतलंय जाडसर असं. 6 मिरच्या घेतल्या. त्या टाकू आपण याच्यात. याला छान एकत्र करून घेऊया. छान असं मॅश करून घ्यायचंय. छान असा गोळा होईल आपला तयार. याला 1 मिनिटासाठी बाजूला ठेवून या. आपण घेतले 6-7 काळी मिरी. हे बघा, याला कुटून घेऊया. जास्त बारीक नाही करायचं आपल्याला. हे बघा, छान असं आपण बारीक करून घेतलंय जाडसर. आपण घेतलाय एक बटाटा उकडलेला. याला किसून घ्यायचे. बघा, छान किसल्या जातं.
असं मॅश करून घेतलं आपण याला. यात टाकूया चवीपुरते मीठ, थोडे जिरे व आपण कुटलेली काळी मिरी. त्याला छान एकत्र करून घेऊया. बघा छान एकत्र करून घेतलंय. याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला. या प्रकारे गोळे करून घेऊ. याच प्रकारे सर्व गोळे तयार करून ठेवूया. हे बघा आपण घेतलंय पीठ. त्याला छान असं वड्यासारखं हाताला थोडं तेल लावून घेऊया. या आकाराची पारी करून घ्यायची. आपण घेतलेले छोटे गोळे केले होते नुसतं बटाट्याचे, ते याच्यात दाबायचे. छान असा गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा या प्रकारे आपल्याला सर्व बॉल तयार करून घ्यायचे. हे बघा एका प्लेटमध्ये काढूया. परत तेल लावायचं थोडं. मला नाही जमत असल्यास असा मधात गोळा करा, त्यात तो बॉल भरा. बघा याला असं फिरवताना पुरणपोळीला जसं करतो तसं. हे बघा आपला बॉल तयार आहे. या प्रकारे आपण सर्व बॉल तयार करून घेऊया. आपण ठेवलंय आप्पे पात्र. गॅस पेटवून घेऊया. यात टाकूया थोडे तेल. आपल्याला हे बॉल यात शिजून घ्यायचे. छान एकत्र करून घेऊया. पसरून देऊया ते. गॅसचा पॉवर कमी करूया. यात एक एक करून बॉल सोडूया. कमी तेलात होणारी रेसिपी आहे. यावर ठेवूया आपण झाकण. 2 ते 3 मिनिटं होऊ देऊया. नंतर पलटूया. हे बघा आपण उघडून बघूया. वाह छान होत आहे आपली बॉल. त्याला चाकूद्वारे पलटूया. बाकीची बॉल व्हायचे आपण थोडं याप्रमाणे आपण सर्व बॉल पलटून घेऊया. छान असे क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आपल्याला. आपण त्यासोबत खायला घेतले मी दही अर्ध वाटी. यात घ्यायची आपल्याला मिक्सर मधून फिरवून दह्याला. बघा घट्ट असं दही घेतलंय मी. यात टाकूया आपण 2 चम्मच साखर. खट्टा मिठा स्वाद छान लागेल. यात टाकूया चिमूटभर मीठ. बघा याला मिक्सर मधून छान फिरवून घेऊया. हे बघा आपलं दही छान झालंय फिरवून. त्याला एका भांड्यात काढून घेऊया. हे बघा आपण छान वाटीत दही काढून घेतलंय. मस्त असं दही झालंय. चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा आपले सर्व बॉल तयार झाले. गॅस बंद करून देऊया. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा किती मस्त असे क्रिस्पी बॉल झाले.
या प्रकारे आपण सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा आपले सर्व बॉल तयार झाले। मी घेणार आहे आता टूथपिक, या बॉलमध्ये टोचणार। बघा किती छान क्रिस्पी क्रिस्पी असे बॉल झाले आपले तयार। हे बघा क्रिस्पी झाले। मजेशीर अशी रेसिपी आहे आपली, उपवासाला चालणारी। आपण टोचून देऊया। बघा आपले बॉल छान झाले, मस्त असा दह्यात डुबवायचा, यम्मी असा कलर आलाय। हे बघा किती छान असा बॉल दिसतो व खायचा। तर चला, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। बाय बाय, धन्यवाद।